आपल्या पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आहे ना आता? हो ना, कोरोना नंतर थांबलेल्या निवडणुका लागल्या एकदाच्या. हो ना, पण ताई तुम्ही कोणाला यावेळेस मत देणार आहेत? अहो, कोणाला म्हणून काय विचारताय? आपल्या KL1 आणि KL2 मध्ये चालायला धड रस्ते तरी होते का? हो, त्यात सिवरेज लाईनच्या पाण्याचा त्रास, पावसाळ्यात तर किती घाणीचा त्रास व्हायचा. सिवरेज लाईनचं पाणी तर अगदी रस्त्यावर यायचं. पण आपले आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि परेश दादा यांच्या माध्यमातून बबन मुकादम साहेबांनी आपल्या KL1 आणि KL2च्या सिवरेज लाईनचं काम पूर्ण करून रस्ते कॉन्क्रिटीकरण करून दिले. अशा आपल्या हक्काच्या आणि फिक्स नगरसेवक बबन मुकादम साहेब यांनाच मत देणार. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. यंदाची निवडणूक म्हणजे ना काय खरं नाही बघ. कोण जिंकणार कोण हरणार काही सांगू शकत नाही. हो, पण आपल्या प्रभाग क्रमांक 8 मधून कोण जिंकणार ते मी सांगू शकते. कोण ग? अहो, ज्यांनी हिरकणीची सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेकांना मदत केली, लोकोपयोगी कामे असो किंवा कोणतेही संकट असो, ते दोघं नवरा बायको कायम आपल्या पाठीशी उभे राहिले. आपले तुकाराम सरक साहेब आणि सायलीताई सरक. त्यामुळे आपल्या पाठीशी ठाम उभी राही निवडून येणार आमची सायलीताई. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. अहो ताई, एवढ्या घाई गडबडीत कुठे चालल्या? अहो, कुठे काय, प्रचाराला चाललीये. हा, पण कोणाच्या? नाही म्हणजे यावेळेस मत कोणाला? अहो, कुणाला म्हणजे काय, यावेळेस आपल्या महिलांचा आवाज उठवणारी, महिला सक्षमीकरणासाठी झटणारी, ज्यांच्याकडे आपण आपले प्रश्न हक्काने मांडू शकतो, अशा बायजा बारगाच्या ताईंनाच निवडून द्यायचं. बरं का? चला येते. अहो थांबा ना, मी पण येते. नाही म्हणजे ही लढाई फक्त बायजाताईंची नाही, ही लढाई आपली पण आहे. चला. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. भैया, हाँ जरा जल्दी चलो. बस 2 मिनट मैडम. क्या मैडम बहुत गड़बड़ में हो? इस बार इलेक्शन में खड़ी हो क्या? अरे नहीं भैया, हमारे जैसे सामान्य लोग कहाँ इलेक्शन लड़ेंगे. हमारा काम है सिर्फ वोटिंग करना. वो तो है. वैसे इस बार आप किसको वोट करने वाली हो? रामदास शेवाड़े साहब को. क्यों? क्योंकि हमारी कलम्बोली में कोई भी किसी भी जाति या धर्म का हो, अगर उनके पास प्रॉब्लम लेकर गया तो प्रॉब्लम सॉल्व हो ही जाता है. जैसे कि पानी की समस्या हो या किसी की नौकरी की समस्या हो, आज तक उन्होंने सभी की मदद की है. ये आपने बिल्कुल मन की बात की. इस बार हमारे लिए, हमारे कलमबोली के लिए रामदास शेवाले साहब को चुनकर लाना ही है. जी बिल्कुल. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. काय ग, थोड्या घाई गडबडीने कुठे चाललीस कामावरून? प्रचाराला. पण कुणाच्या? आणि यावेळेस मत कुणाला देणार? हो, कुणाला म्हणजे काय, मला सांगा. आपल्या सेक्टर 4 मध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची किती अडचण होती हो. पाणी तरी येत होतं का वेळेवर? पण सर्वांना सोबतीला घेऊन सिडकोच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. आणि हो, अहो कितीतरी सोसायट्यांच्या पिण्याच्या पाण्याचे जीर्ण झालेल्या पाईपलाईन सुद्धा ज्यांनी सिडकोच्या माध्यमातून बदलून घेतल्या आणि नेहमी आपल्या अडीअडचणीच्या वेळी आपल्या मदतीला धावून येणाऱ्या आपल्या हक्काच्या बबन मुकादम साहेबांनाच पुन्हा मतदान करायचं. हो, खरं आहे तुझं म्हणणं. आजपर्यंत बबन मुकादम साहेब आपल्या पाठी ठामपणे उभे राहिले, पण आता त्यांच्यासोबत उभं राहायची आपली वेळ आहे. हो. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया.
काय रे, काय म्हणतात इलेक्शन आणि प्रचार? एकदम जोरात चालू आहे बघ. हां, पण काय रे, यंदा कळंबोलीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोण निवडून येईल? तुला एक सांगू का, एकतर लॉकडाऊनमध्ये निवडणुका अडकल्या, ते आता कुठे निघाल्या, आणि आपल्या कळंबोलीची अवस्था पाहता जो आपल्या प्रभागाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. आहे ना, अगदी नवीन चेहरा आहे. अगदी तळागाळात पोचून काम करणारा चेहरा म्हणजे सायली तुकाराम सरक. हे फक्त निवडणुकीपुरते नव्हेच, तर जनतेचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये कायम त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणाऱ्या सायली तुकाराम सरक ताईच निवडून आल्या पाहिजेत. ठरलं तर मग आपलं मत सायली ताईंना. म्हणजेच धनुष्यबाणाला. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. ताई, उद्यापर्यंत ब्लाऊज शिवून द्याल का? अहो, जरा अचानकच आमचं ठरलं बाहेर जायचं. बरं. हे बघा, पण मला ब्लाऊज हा असाच पाहिजे, बरं. बलून्स वाले. ओके, हा. पण मला उद्यापर्यंत नक्की मिळेल ना? हो हो, देईन की. काय होत आहे, आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान 15 तारखेलाच आहे ना? हो हो, माहितीये मला, 15 तारीख. पण मी काय म्हणते, ह्या वर्षी मतदान कोणाला? हो, कुणाला काय, यावेळी ज्या आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या, जिच्याकडे आपण हक्काने काम घेऊन जाऊ शकू, जी महिलांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करेल, अशा आपल्या बायजाताई बारगजे यांनाच मतदान करणार. नक्कीच. कारण जर एक स्त्री सक्षम झाली तर संपूर्ण घराचा आधार बनते. तशा बायजाताई आपल्या प्रभागाच्या नगरसेविका झाल्या तर आपल्या प्रभागाचा आधार बनतील. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. जगभरात कोरोना वाढतोय. नोवल कोरोना व्हायरस के 80,000 सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्याच्या संदर्भातला निर्णय मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होते और महाराष्ट्र 27 से ज्यादा लोगों की मृत्यु हो चुकी है. अहो, काय झालं? काय नाही, तो कोरोनाचा काळ आठवला. काय भयंकर दिवस होते ते. हो ना. त्यावेळेस वेळेवर बेड मिळाला नसता, वेळेवर उपचार मिळाले नसते ना, तर आज हो, बसा, काय पण बोलू नका. तुला सांगू, माझ्यासह सगळ्या कळंबोलीवासियांची एकच इच्छा आहे, ज्यांनी कोरोना काळामध्ये सगळ्यांची मदत केली, कुणाला काही कमी पडू दिलं नाही. अगदी माणसातल्या देवाप्रमाणे ते आपल्या पाठीशी उभे राहिले. असे आपले हक्काचे रामदास शेवाळे साहेबच निवडून आले पाहिजेत बघ. हो, अगदी खरं बोलला. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. गेल्या 8 वर्षात कळंबोलीचा कायापालट झाला ना रे. हो ना. या बसा. बस. अरे बापरे. तुला सांगतो, पूर्वी रस्त्यावरून चालायचं म्हटलं तर फुटपाथ धड नव्हते. हो. संध्याकाळी बाहेर पडायचं म्हटलं तर रस्त्यावर लाईट नव्हत्या. हो. पण आपले नगरसेवक बबन मुकादम साहेबांनी यात लक्ष घातलं. त्यांनी रस्त्यावरच काय, सोसायट्यांमध्ये सुद्धा हायमासचे दिवे लावले आणि सगळ्या फुटपाथच्या सुशोभीकरणाची कामं देखील केली. बरोबर बोललात तुम्ही. आपले नगरसेवक बबन मुकादम साहेब यांच्यामुळे सगळं घडलं. त्यांनी आपल्या प्रभागामध्ये छान छान फुटपाथ आणि रात्रीचे लख प्रकाश पाडणारे हायमासचे दिवे लागले. आणि काय पाहिजे. बरोबर. म्हणूनच मी काय म्हणतोय, याही निवडणुकीत आपल्या प्रभागाला कुटुंबाप्रमाणे जपणारे बबन मुकादम साहेबच आपल्याला नगरसेवक म्हणून पाहिजेत. ठरलं तर मग आपलं मत कमळाला, बबन मुकादम साहेबांना. कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया. अरे 15 तारीख को छुट्टी है, किधर घूमने जाते हैं क्या? अरे ओ, वोटिंग के लिए छुट्टी है, घूमने के लिए नहीं. हाँ, लेकिन फिर तू वोट किसको करेगी? किसको मतलब क्या? हमारे कलम्बोली में ऑलरेडी इतने प्रॉब्लम्स हैं, इसलिए उन प्रॉब्लम के सलूशन के लिए जनता में जाके जनता के प्रश्न छुड़ाने वाला नया चेहरा चाहिए.
हाँ लेकिन कौन? साइली तुकाराम सरक। जैसे एकनाथ शिंदे साहब ने हमारे लिए लाडली बहन योजना लाई और महिलाओं को सक्षम करने के लिए उनके पीछे खड़े रहे, वैसे ही अभी हमारी लाडली ताई साइली ताई को चुनकर लाना है। साइली ताई है हमारी शान, चुनकर लाएंगे धनुष्यबाण। कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया। क्या कर रहे हो? अरे व्हाट्सएप पर स्टेटस रख रहा हूँ। दिखाओ मुझे। इन सब नेताओं का स्टेटस डाल के तुम्हें क्या मिलता है? अरे पैसा और ऊपर से खाना पीना फ्री में। बस कितने में ही तुम खुश हो? और भविष्य का क्या? अरे अभी देते हैं तो लेने का, बाद में कोई पूछता नहीं। ये सोच बदलनी चाहिए। जो हमारे भविष्य के बारे में सोचेगा वही चुन के आएगा। जो यूथ के बारे में सोचेगी, हमें हमारे जैसे सोचने वाली नगर सेवक की जरूरत है, जो हमारे सुनेगी, हमारे बारे में सोचेगी। लेकिन कौन? बायजाताई बारगजी। इस बार प्रभाग क्रमांक 8 से बायजाताई ही चुन के आएगी। सच बोली। कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया। अरे काय झालं? तुला एक सांगू का? हा बोल ना. आपण आपलं घर, गाव, जन्मभूमी सोडून इथे आलो। आता ही कळंबोली हीच आपली कर्मभूमी आहे। खरं बोललास तू, पण तुला एक सांगू का? कुणीतरी असा पाहिजे जो आपल्या अडीनडीला उभा राहील, आपल्यासाठी आवाज उठवेल, आपल्या संकटकाळी धावून येईल। अरे विसरलास का काय? पाहिजे म्हणजे काय आहे की? कोण? आपले रामदास शेवाळे साहेब। आपल्यासारखा सामान्य कामगार असो का इतर कोणी बी असो, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आपल्यातलाच आपला हक्काचा माणूस म्हणजे रामदास शेवाळे। बरोबर बोललास। आत्तापर्यंत रामदास शेवाळे साहेब हे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, आता त्यांना नगरसेवक बनवण्याची जबाबदारी आपली आहे। म्हणूनच रामदास शेवाळे हेच नगरसेवक म्हणून मिळावे। कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि आपले मत कळंबोलीच्या विकासाला देऊया।